टाईप नंबर 7 बघायचा आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितला टाईप नंबर 6 पर्यंत सूट कमिशन झाले या टॉपिकचं नाव आहे. 6 टाईप बघितले आपण, आता 7वा टाईप बघूया. काय म्हणते बघा, एका दुकानदाराने शेकडा 8% कमिशन घेऊन 3,500 रुपयांचा माल विकला तर त्यास किती कमिशन मिळाले. या ठिकाणी काय सांगितलं की त्यानं 8% कमिशन घेतलाय, किती रुपयावर, 3,500 रुपयावर, तर त्याला कमिशन किती मिळाले. सिंपल आहे, काय करायचं की त्याला कितीचा माल विकलाय, 3,500 रुपयाचा माल विकला. 3,500 चे किती टक्के काढायचे, त्यांना 8% काढायचं आहे. कारण त्याला आपल्याला 3,500 रुपयावर कमिशन द्यायचं आहे. किती टक्के, तर 8% इज इक्वल टू किती, संपला प्रश्न. मग काय करायचं या ठिकाणी, 3,500 चे चा अर्थ गुणाकार होते, लक्षात ठेवायचं. 8% चा अर्थ डिवाइड बाय 100. वरचे दोन अंडे खालचे दोन अंडे कट झाले, राहिले किती बघा, 8 पंचे 40, 40 ची शून्य, डोक्यावर 4, 8 त्रिक किती होते 24, 24 किती होते 28, 280 रुपये ला कमिशन मिळाले. संपला टाईप नंबर 7. चला टाईप नंबर 8 बघूया. टाईप नंबर 8 काय म्हणते, टाईप नंबर 8 काय म्हणते बघा. टाईप नंबर 8 चा प्रश्न काय म्हणते, एका दलालाने 2% दलाली घेऊन एक प्लॉट 50,000 रुपयाला रीनाकडून प्रीतीला विकून दिला. आता इथे काय सांगितलं, 2% दलाली घेतली ना, 2%. हा, तो प्लॉट 50,000 रुपयाला विकला, म्हणजे इकडून इकडे विकलाय, म्हणजे इकडून सुद्धा 2% दलाली, म्हणजे त्याला 2% दलाली. याचा अर्थ या ठिकाणापासून 2% दलाली, म्हणजे कोणापासून, रीनापासून 2% दलाली आणि प्रीतीपासून 2%, म्हणजे इकडून 2 तिकडून 2, म्हणजे किती टक्के, 2 अधिक 2, किती टक्के दलाली भेटली, त्याला 4% दलाली भेटली. हा, तर विकून दिला तर त्या व्यवहारात दलाला किती रुपये मिळेल, म्हणजे त्याची दलाली किती आहे. तेच प्रश्न जशा तसं काय सांगितलंय, 50,000 रुपयावर 50,000 रुपयाचे याची दलाली किती आहे, 4%. इकडून 2%, इकडून 2%, म्हणजे 4%. 4% किती, संपलं कार्यक्रम. काय करणार रे, 50,000 जशा तसं 50 चे चा अर्थ गुणाकार, 4% डिवाइड बाय 100%, म्हणजे डिवाइड बाय 100 करायचं. मग हे दोन अंडे कट झाले, 4 पंचे किती होते रे, तर 4 पंचे किती झाले, तर 20, 4 पंचे 20, 1 2 दोन अंडे जशा तसं टाकायचं. 2,000 रुपये त्याची काय असेल तर दलाली असेल किंवा कमिशन. संपला कार्यक्रम. चला टाईप नंबर 9 बघूया. टाईप नंबर 9 काय म्हणते, टाईप नंबर 9, टाईप नंबर 9 काय म्हणते की राकेशने 2% दलाली घेऊन गणेश कडून 2 लाख रुपयांना एक कार विकत घेतली. म्हणजे 2% दलाली देऊन म्हणते, 2% दलाली दिली आणि एक कार विकत घेतली. कार कितीला विकत घेतली, तर 2 लाख रुपयाला एक कार विकत घेतली, तर त्याला ती कार एकूण किती रुपयाला मिळाली. तुम्ही म्हणता असं 2 लाख रुपये झाले, किंमत आहे ना, उत्तर तर दिलंय 2 लाख रुपये, नाही 2 लाख रुपये तर दिलेच, पण त्याच्यावर त्याने 2% दलाली दिली आहे. मग काय करतात तेच प्रश्न, किंवा 2 लाख काय सांगितलंय, 2 लाख रुपयावर त्यांनी किती दलाली दिली आहे, तर 2%. 2%चा अर्थ डिवाइड 100. मग काय रे, हे दोन अंडे कट, 4 गुणाकार बे 2 गुणाकार 4, बे दोन्ही 4, अंडा 3 अंडे देऊन द्यायचे. 4,000 रुपये दलाली दिली, 2 लाख कॅश आणि 4,000 कॅश दलाली, म्हणजे किती झाले भाऊ, 2,04,000. 2,04,000 रुपये त्यांना दिलेले आहेत. 2,04,000 रुपयाला पडले. संपला टाईप. चला टाईप नंबर 10 बघूया. काय म्हणते, एका कमिशन एजंटने 5% कमिशन घेऊन 5,000 रुपये कमवले. इथं कमवले, इथं दलाली भेटली आहे. 5% कमिशन घेऊन 5,000 रुपये कमवले, तर त्याने एकूण किती रुपयाचा माल विकला, म्हणजे 5% वर त्याला 5,000 रुपये मिळाला, तर 100% ला किती रुपये. संपलं कार्यक्रम. तिरपा गुणाकार करा ना, 5 गुणाकार x इज इक्वल टू 100 गुणाकार 5,000. याला खाली पाठवा त्याचा, म्हणजे जागेवर घेऊ शकता. 5 दोन्ही 10, संपले किती रे, x इज इक्वल टू 5 दोन्ही 10, 1 2 3 4, 1 2 3 4, जेवढे 1 लाख रुपयाचा त्याला माल दिलेला आहे. संपला कार्यक्रम.